नमस्कार मित्रांनो, मी हर्षद कुंभार आणि आज मी परत आलोय माझा दुसरा व्हिडिओ घेऊन. बऱ्याच दिवसाच्या गॅप नंतर करतोय कारण ऑफिसला जाणं झालंच नाही. प्रोजेक्टच्या कामामुळे ऑफिसला जाणं झालं नाही कारण येणे जाण्यामध्येच एक तास जातो, तर त्यासाठी काम होणं महत्त्वाचं. तर असो, दुसरा दिवस, ब्लॉग नंबर 2 आणि मी चाललो आहे घरी. सकाळी लवकर ऑफिसला जाणं होतं, 8:30-9ला, आणि रिटर्न परत मग 1-1:30 वाजता मी फिरतो. तर घरी गेल्यावर परत लॉग इन पण करायचं आहे आणि मग घरून लॉग इन केलेलं ते चालतं उशिरापर्यंत, बऱ्यापैकी 10-10:30. आणि पुढचे 2 आठवडे परत मला सुट्टी आहे क्रिसमसची, त्यामुळे ऑफिसला जाणार नाही आहे आणि कदाचित मी पुढचा व्लॉग घरून करेन. असो, तर आज शुक्रवार आहे आणि सुट्टीची चाहूल असल्यामुळे रस्त्यावरती ट्रॅफिक नाही आहे. सकाळी पण ट्रॅफिक नव्हती, सकाळी मी लवकर 40 मिनिटातच पोचलो आणि आत्ता पण जास्त दिसत नाही आहे. दुपारची सहसा नसतेच तशी, पण तरी त्या मानाने नाही आहे. आणि हेच जर मी संध्याकाळी 4 किंवा 5 नंतर निघालो असतो तर बऱ्यापैकी खूप ट्रॅफिक लागलं असतं, कारण आज आहे शुक्रवार आणि सगळेजण बऱ्यापैकी लॉंग विकेंड म्हणा किंवा नाताळच्या सुट्टीमुळे गावी किंवा कोणत्याही इतर ठिकाणी जाण्यासाठी निघतात. ते शुक्रवारीच निघतात दुपारनंतर, त्यामुळे बऱ्यापैकी ट्रॅफिक होते. तर आज ट्रॅफिक नाही आहे, त्यामुळे आनंदी आनंद इकडे तिकडे. आजचा माझा कोट आहे, नीट ऐका. खडतर प्रवास हा कधीच जरतरच्या विचारांनी पूर्ण होत नाही. साधा आहे, सोपा आहे, एका वाक्यातला आहे. खडतर प्रवास हा कशाचा असतो, तर जेव्हा आपल्याला एखादं यश गाठायचं असेल त्यावेळेसचा जो प्रवास असतो किंवा त्यासाठीचा जो मार्ग निवडलेला असतो हा नेहमीच खडतर असतो आणि त्यासाठी कठोर परिश्रम, बरीचशी मेहनत ही घ्यावीच लागते. आणि त्या प्रवासात आपण घेतलेले जे निर्णय असतात त्या निर्णयावर आपण नेहमी ठाम असायला हवं. त्या निर्णयावरती किंवा एखाद्या उचललेल्या पावलावरती जर आपल्याला शंका आली तर त्या गोष्टी जर तर वरती येतात. म्हणजे जर मी असं केलं असतं तर, किंवा मी तसं केलं असतं तर, म्हणजे आपण आपल्या मूळ निर्णयालाच अशा जर तरच्या नजरेतनं बघितलं तर त्याच निर्णयावरती शंका घेतल्यासारखं होतं आणि शंका घेतली का आपला कॉन्फिडन्स खालावतो आणि त्यामुळे पुढची येणारी नवीन स्टेप जी आपण घेणार आहे त्याच्यात तो कॉन्फिडन्स राहत नाही एवढा. त्यामुळे एखादा निर्णय घ्याल तर तो ठाम जर केला असेल तुम्ही तर त्याच्यावरती परत जर तरचं हे लागलं नाही पाहिजे की मी असंच करायला पाहिजे तर मी तसंच करायला पाहिजे. जर निर्णय घेतलाच आहे तर मग त्याला योग्य करून दाखवा. जसं की रतन टाटांचं उत्तम उदाहरण आहे. त्यांनी जाग्वार कंपनी विकत घेतली होती, त्यावेळेस त्यांच्या एम्प्लॉईजनी त्यांना विचारलं होतं ही कंपनी का घेतली विकत, आपल्याला काही गरज आहे का बाहेर फॉरेनच्या कंपनीजला एवढं हायर करून हे करणं, एक्वायर करून, पण त्यांनी नंतर ती कंपनी विकत घेऊन त्यांचा तो निर्णय योग्य करून दाखवला. कारण त्यांनी ते बोलून पण दाखवलं की मला निर्णय घेताना मला माहीत नव्हता हा योग्य असेल की नसेल, पण मी नंतर तो योग्य करून दाखवला. त्यामुळे ते एक उदाहरण आहे. त्यामुळे कधी कुठलीही गोष्ट करताना निर्णय ठाम झाला असेल तर त्याचा फेरविचार अजिबात करू नये. तर सारांश हाच आहे आजच्या कोटवरचा, खडतर प्रवास हा जरतरच्या विचारांनी कधीच पूर्ण होत नाही. असो, आजच्या पुरतं एवढंच. पुढच्या आठवड्यात एखादा नवीन ब्लॉग, एखादा नवीन विचार घेऊन मी येईलच. मागच्या वेळेसच्या व्हिडिओमध्ये मी बघितलं खूप करकर आवाज येत होता गाड्यांचा, ह्याचा त्याचा. गाडी चालवताना तर येतोच तो, आणि मी एडिटिंग करू शकलो नाही कारण पहिला व्हिडिओ जो
बनवला होता तो एकदम HD क्वालिटीचा बनला आणि त्याची साईजच झाली खूप मोठी. ती एडिट करायला जमली नाही म्हणून मी आहे तसाच टाकला. तरी बऱ्याच लोकांना आवडला तो. हा व्हिडिओची साईज कमी असेल कारण मी याची क्वालिटी थोडी कमी केली. फुल HD नाही, HD आहे, त्यामुळे हा कमी साईजचा बनेल. आणि आज काय मी जास्त वेळ बोलणार नाही आहे कारण साईज खूपच मोठी होते. मग नाही तर मला व्हिडिओ सगळे कट करून टाकावं लागतील. मग एकाच व्हिडिओचे 2-3 असे भाग होऊ शकतात. कदाचित तसंही चालेल, पण ठीक आहे. एवढं असं बोलण्यासारखं पण 1-1 तास नसतं काय. 10-15 मिनटं 20 मिनटं बोलू शकतो. मुळात प्रत्येक दिवशी एखादा कोणता तरी विचार घेऊन बोलावा असं माझा प्रयत्न असेल. त्यामुळे आजचा जो विचार होता त्याच्याबद्दलचं माझं मत आणि त्याच्याबद्दलचं उदाहरण देऊन मी मांडलं आहे. तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही नक्की सांगा, कमेंट करा, लाईक्स करा आणि नक्कीच सबस्क्राईब करा. त्याशिवाय तुम्हाला कळणार नाही की नवीन व्हिडिओ कधी पडता येते. त्यामुळे आजच्या पुरते एवढंच. काळजी घ्या, सुट्ट्यांचा आनंद घ्या आणि भेटूया परत पुढच्या ब्लॉगमध्ये. तोवर मला